क्वेश्चन नंबर 2. फर्स्ट क्वेश्चन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नंबर आहेत का, इवन नॅचरल नंबर, इवन नॅचरल नंबर. कोणत्या नंबरची, पहिल्या फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर, म्हणजे 123 इवन नॅचरल नंबर असावेत म्हणताय. आता इवन नंबरचा जो फर्स्ट इवन नंबर आहे तो कोणता आहे सांगा बरं. 2 4 6 8 इन्फिनिट. बरोबर आहे. आता आपल्याला या ठिकाणी फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 123 म्हणजे n पण माहित आहे. मग याच्यानुसार आपण काय म्हणू शकतो, a इज इक्वल टू 2, d इज इक्वल टू 2 अँड n इज इक्वल टू 123 123. पहिले 123 पदांची बेरीज म्हणताय. सम ऑफ नंबर म्हटलं म्हणजे एस चा फॉर्म्युला n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. सम ऑफ 123 yes 123 is equal to 123 upon 2 in bracket 2 into 2 plus 123 minus 1 into d आहे परत 2. 123 minus 1 बघा किती येणार, 123 upon 2 in bracket 2 into 2 4 plus 122 इंटू 2. 123 मधून एक गेले 122 राहिले, गुणवले 2. 123 अपॉन 2 इन ब्रॅकेट 4 प्लस 122 दोन्ही 244 244 का 244 प्लस 4 किती झालं 248 का 248 244 आणि 4 248 2 न डिवाइड होईल, बे दोन्ही 4 बे चौक 8. 123 गुणिले 124 दोघांचा गुणाकार. 123 इंटू 124 124 गुणवले 123 4 त्रिक 12 2 हात चालक 3 दोन्ही 6 1 7 3 1 3 4 दोन्ही 8 बे दोन्ही 4 बे 1 बे 4 2 1 2 ला 2 8 आणि 7 15 5 हात चाला 1 4 आणि 4 8 आणि 4 12 2 हात चाला 1 2 2 4 आणि 1 5 15252 15252. सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. यांची सम किती येणार 15252. ठीक आहे. या पद्धतीने होता तो क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन नंबर 2. त्यानंतरचा जो बघायचा आपल्याला तो आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 त्यामध्ये काय म्हटले बघा, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350. हा जो क्वेश्चन आहे बघा, त्यांनी इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350 म्हटलंय. मग 350 इवन नंबर तुम्हाला घ्यावा लागेल त्या ठिकाणी, आहे की नाही. काही याच्यामध्ये वेगळं दाखवलंय, काही याच्यामध्ये वेगळं आहे, त्यामुळे याचं उत्तर येणारं जे आहे ते वेगळं असतं एखाद्या वेळेस, आहे की नाही. का आता त्यांना बिटवीन जर म्हणायचं असतं 1 to 350 जर म्हटलं असतं तर तिथं 349 यायला पाहिजे होतं, आहे की नाही. पण तिथं शब्द आहे फ्रॉम. फ्रॉम म्हटल्यावर त्याला ऍड करावं लागतंय. फ्रॉम 1 to 350 म्हटलंय म्हणजे 1 पासून ते 350 पर्यंत 350 ऍड करावं लागेल तुम्हाला, आहे की नाही. त्यामुळं त्या पद्धतीनं त्याचं क्वेश्चनचे जे उत्तर येईल ते बघा, नाहीतर मागे थोडं उत्तर वेगळं दाखवलं असेल त्याचं, तिथं उत्तर वेगळं दाखवलं म्हणजे त्याने 349च ऍड केलाय फक्त, त्याच्या अगोदरचाच 350 ऍड केला नाही. बघा, फाइंड द सम ऑफ फर्स्ट ऑल इवन नंबर्स. फाइंड द सम ऑफ
बघा, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350, 1 ते 350 पर्यंतची. बरोबर आहे. मग बघा आता आपल्याला अगोदर इवन नंबर, फर्स्ट इवन नंबर कोणता आहे? 1 च्या नंतरचा 2, 4, 6 इन्फानाइट आणि शेवटचा आहे 350. फ्रॉम म्हणलंय, फ्रॉम म्हणल्यावर 350 येणार आहे. जर बिटवीन म्हणलं असतं तर 348 पर्यंत घ्यावं लागलं असतं आपल्याला, आहे की नाही. परंतु फ्रॉम म्हटलंय. मग आता या ठिकाणी a इज इक्वल टू 2, d किती आहे 2 आणि tn किती आहे 350. आपल्याला n माहित नाही, n काढावं लागेल अगोदर. n काढण्यासाठी tn चा फॉर्म्युला वापरावा लागतो अगोदर. tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. tn आहे 350, a 2 प्लस n किती आहे काढायचं आहे, n मायनस 1 इंटू d किती आहे तो पण 2 आहे. 350 2 इंटू n 2n 2 1 जा 2, हे 2 कॅन्सल झाले. का कॅन्सल झाले? हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे. 350 देअरफॉर 2n इज इक्वल टू 350, n इज इक्वल टू 350 डिवाइड बाय 2, बे 1 बे, बे 7 14 आणि बे 5 10. n इज इक्वल टू किती आलं 175, 175 आलं. n आलं 175. आता आपल्याला काय करावं लागणार आहे या ठिकाणी? n 175 आला म्हटल्यावर सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 30, त्यामध्ये n किती आला आपल्याला 135 आला. मग सम ऑफ म्हणल्यावर Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. यस 175, n किती आहे 175 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इंटू 2 प्लस 175 मायनस 1 इंटू d आहे 2. बघा काय येणार 175 अपॉन 2 इन ब्रॅकेट 4 प्लस 174 इंटू 2, 175 अपॉन 2 इंटू, दोघांचा गुणाकार करा आणि 4 त्यामध्ये मिळवा. 4 दोन्ही 8, 7 2 14, 4 हातचा आला 1 बे 1 बे आणि 1 348 का. 4 दोन्ही 8, 7 2 14, 4 हातचा आला 1 बे 1 बे आणि 1 3, 348 प्लस 4 किती झाले बरं? किती होणार 50. 352 का 175 छद असताना 2 गुणवले 352. 2 न जर डिवाइड केला बे 1 बे, बे 7 14 आणि बे 1 12, 175 इंटू 176, दोघांचा मल्टिप्लिकेशन करावं लागेल. किती येतो बघा 175 गुणवले 176, 6 पंजे 30 ला 0 हातचे आले 3, 7 5 35 आणि 3 38 ला 8 हातचे आले 3, 5 1 5 आणि 3 8, 7 सकून 42 ला 2 हातचे आले 4, 7 7 49 50, 53 ला 3 हातचे आले 5, 7 1 7 आणि 5 12, 6 1 6 7 1 7 1 1 1 0, 8 आणि 2 10 0 हातचा आला 1, 6 आणि 3 9 1 10 8 18 ला 8 हातचा आला 1, 7 आणि 3 10 0 हातचा आला 1, 30,800, 30,800. हे एवढं सम ऑफ द फर्स्ट इवन नंबर्स फ्रॉम 1 to 135. बघा 1 मिनिट, याचं उत्तर पाठीमागं बघा वाटलं तर त्याचं उत्तर वेगळं दिलंय का हेच दिलंय बघा. का तर याच्यामध्ये आपल्याला 30,450 बरोबर आहे आणि इथं किती आलं आपलं 30,800.
800 आहे. हा बदल कशामुळे होत आहे? तर तुम्हाला मी म्हटलंय की इथं काय म्हटलं, इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350 आहे. जर इथं बिटवीन असतं, काय असतं, फ्रॉमच्या ऐवजी बिटवीन जर असतं तर इथं 350च्या ऐवजी आपण किती घेतलं असतं, 348. 348 जर इथं घेतलं तर मागलचं उत्तर जे आहे ते भेटतं. पण इथं शब्द फ्रॉम आलाय त्यामुळं आपल्याला 350 घ्यावं लागणार आहे इथं. ठीक आहे. आणि जर बिटवीन दिलं असेल तर मग मात्र 350 घेता आला असता का? नाही. तर तिथं काय घ्यावं लागलं असतं, 348 348 घेतलं असतं. ठीक आहे. मग तुम्ही जर 348 घेतलं तर मागं जे उत्तर दाखवलेलं आहे ते उत्तर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. बघूया यानंतर क्वेश्चन नंबर 4. हा क्वेश्चन नंबर 3 होता. हा 3 नंबरचा होता. आता नंतरचा बघायचा तो क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 काय म्हटलंय, इन एन AP अरिथमेटिक प्रोग्रेशन 19th टर्म इज 52. जो 19व्या नंबरचं टर्म आहे ते किती म्हणलंय, 52. अँड 38 टर्म इज 128. आणि 38व्या नंबरचं टर्म किती आहे, 128. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. तर काय काढा म्हटलंय, सम ऑफ द फर्स्ट 56 टर्म्स. पहिल्या 56 पदांची बेरीज काढा म्हटलंय. ठीक आहे. बघूया. क्वेश्चन नंबर 4. काय बघा क्वेश्चन नंबर 4. इन एन AP 19th टर्म इज 52. 19 T19 is equal to 52 and 38 T38 term is 128. then find sum of first 56 terms. आपल्याला A आणि D माहिती आहे का? A आणि D माहित नाही, मग ते काढावं लागेल आपल्याला अगोदर. लेट फर्स्ट टर्म A and common difference काय कन्सिडर केला, D कन्सिडर केला. आता याच्यानुसार सायमल्टेनियस इक्वेशन तयार होईल. Tn is equal to A plus n minus 1 into D. T19 A plus 19 minus 1 into D. T19 किती रे, 52. A plus 18D. A plus 18D is equal to 52. फर्स्ट नंबरचं इक्वेशन भेटलं. सिमिलरली सेकंड नंबर, त्याच पद्धतीने सेकंड नंबरचं इक्वेशन काढावं लागेल. T38 is equal to A plus 38 minus 1 into D. T38 किती आहे, 128. 37D. A plus 37D is equal to 128. सेकंड नंबरचं इक्वेशन भेटलं का बघा. आता काय करावं लागेल, फर्स्ट अँड सेकंड, इथं A इथं पण A, काय करावं लागेल, त्यांची सबट्रॅक्टिंग करावं लागेल. इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड बाय सबट्रॅक्टिंग. A plus 37D is equal to 128 आणि A plus 18D is equal to 52. पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह. A कॅन्सल. 37 मधून 18 मायनस केला, किती राहिलं, 19 का, 19 डीच राहील ना. 37 मधून 18 गेले, 128 मधून 52 गेले, किती राहिलं, 76 का. 8 मधून 2 गेले 6, 12 मधून 5 गेले 7. D is equal to 76 divided by 19. D is equal to काय भेटलं, 4. D भेटला 4. आता काय करावं लागेल आपल्याला,
d इज इक्वल टू 4, पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवूया. काय इक्वेशन आहे फर्स्ट बघा, a प्लस 18d इज इक्वल टू 52. 18 इंटू 4 52. 18 2 36, 18 3 54, 18 चौक 72. 52 मायनस 72 किती येणार मग? किती आला? -20 का? ए भेटला -20, डी भेटला 4. आता काय म्हटलंय? सम ऑफ फर्स्ट 56 टर्म, सम ऑफ 56 टर्म, S56 विचारलं आपल्याला काढायला. मग आपल्याला SN चा फॉर्म्युला वापरावा लागेल. काय फॉर्म्युला असतो? n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. S56 56/2 2 इंटू -20 का प्लस 56 मायनस 1 इंटू डी किती रे? 4. बघा 28 आलं का? सिम्प्लिफाय केलं, 20 2 40 मायनस 40 प्लस 56 मधून 1 गेला, किती राहिले? 55 गुणवले 4, गुणाकार करावा लागेल. -40 प्लस 5 चौक 20 ला 0, 4 2, 5 चौक 20 आणि 2 22, 220. 220 मधून 40 मायनस करा, किती राहतात बघा. ते 20 गेले आणि हे 20 राहिले, 180 आहे. 180 गुणवले 28 0, 18 2 36, 18 3 54, 18 चौक 72, 18 5 90, 18 सक 18 7 18 8 144. 144 ला 4, 4 आले 14, 18 2 36, 36 40 50, 50 and 40. Therefore sum of first 56 term is 5040. 5040 एवढी बेरीज झाली. किती टर्मची? सम ऑफ द फर्स्ट 56 टर्मची. ठीक आहे, या स्वरूपामध्ये होता क्वेश्चन नंबर 4, आहे की नाही. अगोदर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन तयार झालं. सायमल्टेनियस इक्वेशन नुसार दोघांची सबट्रॅक्टिंग करून डी ची किंमत भेटते. डी ची किंमत आपण इक्वेशन मध्ये पुट करतो, त्यावेळेस ए ची किंमत भेटते आणि SN च्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही मांडून आपण जे टोटल सम ऑफ द फर्स्ट टर्म्स आहेत त्यांची बेरीज आपल्याला त्या ठिकाणी भेटते. ठीक आहे, कळाला क्वेश्चन नंबर 4. बघा इझी होता. त्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर 5 आहे तो कंप्लीट द ॲक्टिव्हिटी म्हटलाय, ठीक नाही. तुम्हाला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायला सांगितली आहे, पण आपण काय करू, बोर्डवर जसं आहे तसं सॉल्व करू. तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये वाटतं फिलिंग द ब्लँक्समध्ये, त्या फिलिंग द ब्लँक्स तुम्ही काय करा, कंप्लीट करा. Question number 5. Complete the following activity to find the sum of natural number. Sum of natural number from 1 to 140 divisible by 4. काय म्हणताय? The number from 1 to 140 डिव्हिजिबल बाय 4. आणि कितीने भाग जाणार आहे म्हणताय? 4 ने भाग जाणार आहे, बरोबर आहे. मग इथं जे अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार होईल
आता परत बघा इथे त्यांनी नंबर्स फ्रॉम म्हटलंय बघा, फ्रॉम नसायला पाहिजे, तिथं बिटवीन असायला पाहिजे होतं. तिथं काय असायला पाहिजे होतं, बिटवीन असायला पाहिजे होतं, पण त्यांनी फ्रॉम दिलंय. बरोबर आहे. आता फ्रॉम आणि बिटवीनचा फरक काय पडतो कळालं का? फ्रॉम जर म्हटलं 1 to 140 तर 140ला पण ऍड करावं लागतं, पर्यंत, इथपर्यंत, आहे की नाही. आणि बिटवीन म्हणजे त्याच्या आत अगोदरपर्यंत, बिटवीन म्हणजे त्याच्या अगोदरपर्यंत, आहे की नाही. मग आपण काय करू, फ्रॉम 1 to 140 डिव्हिजिबल बाय 4 म्हटलंय, मग त्याने ऑलरेडी नंबर दाखवलेत म्हणून आपण तसं कन्सिडर करून घेऊया. अरिथमॅटिक प्रोग्रेशन पहिली काय होईल, 4, 8, 12 आणि शेवटी काय म्हटलं त्यांनी 136. तसं तर 140 पण यायला पाहिजे, पण त्यांनी ॲक्टिव्हिटीमध्ये 136 दाखवलेलं आहे म्हणून आपण 136 पर्यंतच घेऊया. मग मला सांगा ए काय भेटल रे, 4. डी काय आहे, डी पण 4 आहे. लास्ट टर्म माहिती आहे आपल्याला TN, TN किती आहे 136. यावरून आपल्याला अगोदर n काढावं लागेल. हाऊ मेनी नंबर्स किती म्हणताय. मग नंबर्स आपल्याला जनरली कोणत्या फॉर्म्युल्यानुसार भेटतात, TNच्या फॉर्म्युल्यानुसार. TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. TN किती आहे 136, A किती आहे 4, n फाइंड करायचं आहे, D किती आहे 4. 136 4 प्लस 4 इंटू n 4n मायनस 4 1 जा 4, 4 4 कॅन्सल. का कॅन्सल झाले कळाले का, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. 136 अपॉन 4 इज इक्वल टू n, हे 4 इकडे इंटू मधले, 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16. n इज इक्वल टू किती आलं रे 34. आता आपल्याला विचारलंय सम ऑफ द फर्स्ट, बरोबर आहे, सम ऑफ द जे टर्म्स आहेत आपल्याला या ठिकाणी एक लक्षात ठेवा, n इज इक्वल टू 34 भेटलाय. मग आपल्याला इथं दुसरा एक फॉर्म्युला, तुम्हाला मी जे सम ऑफ द नंबरचे 2 फॉर्म्युले सांगितले होते त्यातला दुसरा एक फॉर्म्युला वापरता येतो बघा, कोणता, Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. T1 प्लस Tn आहे आपल्याला माहित आहे. T1 कोणतं आहे 4 आणि Tn कोणतं आहे 136. त्यावेळेस हे फॉर्म्युला वापरता येतो. यस 34 अपॉन 2 इन ब्रॅकेट 4 प्लस 136 काय येणार मग 17 आलं हे इंटू करा बेरी दोघांची किती आली 140 का 136 आणि 4 140 0 14 7 98 98 ला 8 4 9 14 1 14 14 9 किती रे 23 का. देअरफॉर सम ऑफ काय क्वेश्चन विचारला होता आपल्याला, सम ऑफ नंबर्स फ्रॉम, सम ऑफ numbers from 1 to 140 divisible by 4 is 2380 2380 एवढी त्यांची काय आहे बेरीज आहे, विच आर डिव्हिजिबल बाय 4 ना डिव्हिजिबल होणार आहे. ठीक आहे, हा जो होता तो क्वेश्चन नंबर 5 होता. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे नेक्स्ट आपला तो आहे क्वेश्चन नंबर 6. बघा इथं तुम्ही दुसरा एक फॉर्म्युला वापरू शकत होता बरं का. कोणता फॉर्म्युला वापरला असता तुम्ही समजा, Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. याच्यानुसार बी उत्तर एवढंच आलं असतं. मी T1 प्लस Tn चा फॉर्म्युला वापरला. बघा काय म्हटलं असतं आपण, यस 34 अपॉन 2 इंटू 4 बरोबर आहे प्लस 34 मायनस 1 इंटू डी हे 17 आले का इन ब्रॅकेट 4 2 8 33 33 इंटू 4 आहे की नाही. हा बघा 17 इंटू 8 प्लस 4 त्रिक 12 शिला 2 हात चालेल 4 त्रिक 12 आणि 1 13 132 अधिक 8 किती आलं 140. बघा 17 इंटू 140 म्हणजे या फॉर्म्युल्याने जरी तुम्ही ठेवला असता तरी उत्तर चालतंय, हे की नाही. काही वेळेस तुम्हाला काय होईल
बुवा गडबडीमध्ये हा फॉर्म्युला लक्षात यायचा नाही, हे वापरावं लागणार म्हणून मी तुम्हाला सांगताना त्यावेळेसच असं सांगितलंय, हा जरी फॉर्म्युला नाही लक्षात ठेवला तरी चालतो, हा फॉर्म्युला मात्र परफेक्ट पाहिजे. त्या फॉर्म्युल्यानुसार ऑल क्वेश्चन सॉल्व्ह होतात. या फॉर्म्युल्याने सर्वच क्वेश्चन सॉल्व्ह होतात असं नाही, पण या फॉर्म्युल्याने मात्र ऑल क्वेश्चन जे आहेत ते सर्व क्वेश्चन त्यांना काय होतात, सॉल्व्ह होतात. त्यामुळं तो पलकाडा फॉर्म्युला जो SNचा आहे तो जरा जास्त स्वरूपात किंवा जास्त तोच आपण त्याचा जास्त वापर करायचा किंवा यूज करायचा, तो तुम्ही त्या ठिकाणी पाठ करून ठेवला तो फॉर्म्युला तर तो जास्त फायदेशीर राहील. ठीक आहे. त्यानंतरचा बघूया आता क्वेश्चन नंबर 6. जो क्वेश्चन नंबर 6 आहे बघा, त्यानंतरचा आहे क्वेश्चन नंबर 6. बघा काय म्हणते क्वेश्चन नंबर 6. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इज एन AP इज 3300 है कि नहीं. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन AP इज 3300. फाइंड इट्स 28 टर्म. 55 टर्मची सम दिली आहे. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इज 3300. सम दिली आपल्याला 55 टर्म्सची आणि फाइंड करायचं इट्स 28 टर्म्स. तर कितव्या नंबरचा टर्म्स काढायचा आपल्याला, T28. आता सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागणार, N भेटलंय आणि SN पण भेटलंय है की नाही. मग गिवन कंडिशन नुसार बघूया. गिवन कंडिशन नुसार काय होणार, N चा फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला. सम ऑफ N इज इक्वल टू 55 हे की नाही, आणि SN इज इक्वल टू सम ऑफ नंबर्स 3300 आहे. फॉर्म्युला SN चाच वापरावा लागेल. SN इज इक्वल टू SN इज इक्वल टू N अपॉन 2 इन ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 इंटू D. आता A आणि D आपण कन्सिडर केलं. A म्हणजे काय, फर्स्ट टर्म A कन्सिडर केला, कॉमन डिफरन्स D कन्सिडर केला. यस 55 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2A प्लस 55 मायनस 1 इंटू D ला D जशाला तसा कॉमन घेतला. यस 55 किती आहे, 3300. 55 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2A प्लस किती येणार, 55 मायनस 1 54D भेटला. आता हे दोन्ही टर्म इकडे आणूया. बघा काय होणार, 3300 इंटू 2 अपॉन 55. काय केलं माहिती आहे का, हा अपॉन मधला होता, अपॉन मधला काय होणार, इंटू मध्ये जाणार आणि इंटू मधला अपॉन मध्ये येणार आहे की नाही. इज इक्वल टू 2A प्लस 54D. बघा याने सिम्प्लिफाय होईल का, 55 11 डिवाइड करूया. 11 5 55, 11 3 33, हे 300 आला, 5 1 5, 5 6 30, 60 आलं का. 60 गुणवले 2 किती आलं, 120, 120. 2A प्लस 54D, 2A प्लस 54D इज इक्वल टू 120 डिवाइड बाय 2 ने डिवाइड करूया. किती येणार बरं सांगा, 2 कॅन्सल झालं. A प्लस 54 ला 2 ने डिवाइड केलं किती आलं, 27D इज इक्वल टू किती आलं, 60. A प्लस 27D इज इक्वल टू किती व्हॅल्यू भेटली, 60. इथपर्यंत स्टॉप केलं. आता काय म्हणते बघा, फाइंड इट्स T28 काढायचं. मग TN चा फॉर्म्युला वापरावा लागेल. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D
बघा काय येणार मग T28 इज इक्वल टू ए प्लस एन किती आहे 28 मायनस 1 इंटू डी. T28 इज इक्वल टू ए प्लस किती येणार 27 डी. म्हणजे T28 किती आलं ए प्लस 27 डी. आता इथे बघा इथं कोणाची किंमत आहे ए प्लस 27 डी ची किंमत आपल्याला माहित आहे. मग याच्या जागेवर आपण काय करू शकतो ही जी व्हॅल्यू आहे की नाही इकडे बघा याची व्हॅल्यू तिथं आपण काय करू शकतो फ्रॉम फर्स्ट वरून पुट करू शकतो. मग देअरफॉर T28 इज इक्वल टू किती आलं 60 फ्रॉम फर्स्ट. 60 कसं आलं कळालं का इकडे बघा इथं काय आलं ए प्लस 27 डी. इथं ए प्लस 27 डी ची किंमत आपल्याला माहित होती किती आहे 60. मग ए प्लस 27 डी च्या जागेवर काय ठेवलं आपण 60 ठेवला. मग देअरफॉर T28 टर्म्स ऑफ 28 इज किंवा 28 टर्म्स इज 60. 28व्या नंबरचं पद किती आहे मग ते 60 आहे 60 आहे जो आपल्याला 28 टर्म्स विचारला होता. या ठिकाणी फ्रॉम फर्स्ट लिहायला दिलं आणि पुन्हा नंतर तो फॉर्म्युला वापरला आपण Tn चा आणि ए प्लस 27 डी च्या जागेवर आपण काय ठेवलं 60 ठेवलं 60 ठेवला जो 60 आहे तो या ठिकाणी पुट केला आपण. चालतंय. त्यानंतरचा बघूया तो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे की नाही क्वेश्चन नंबर 7 जो 7 नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया. बघा जशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिली असेल त्या पद्धतीने क्वेश्चन मांडणी करून घ्यायचा सॉल्व करत राहायचं इझी जातो काही अडचण नाही त्यामध्ये. बघा काय क्वेश्चन आहे पुढचा क्वेश्चन नंबर 7. सेवन नंबरचा क्वेश्चन बघा. In an AP, sum of three consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms आणि ते टर्म काढा म्हटलंय. Assume that three consecutive terms in AP are A minus D, A and A plus D. त्यांनी 3 टर्म्स दिलेत आपल्याला ऑलरेडी आहे की नाही आणि त्याच्यामध्ये दोन कंडिशन काय दिल्यात सम ऑफ देअर 3 कॉन्सेक्युटिव्ह टर्म्स तिघांची बेरीज दिली आहे आणि तिघांचा गुणाकार दिला प्रोडक्ट. म्हणजे दोन कंडिशन आहेत पहिल्यामध्ये सम आहे आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये काय आहे प्रोडक्ट आहे त्याचा गुणाकार दिलाय. बघा क्वेश्चन नंबर 7 मध्ये सम ऑफ 3 consecutive terms is 27 and their product is 504. दोन कंडिशन दिल्यात आणि त्यांनी तुम्हाला टर्म पण दिल्यात. लेट 3 consecutive terms are A minus D, A and A plus D. हे 3 टर्म दिले बघा ॲज्युम म्हणून त्यांनी A minus D, A and A plus D. 3 टर्म्स भेटले अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय म्हणते बघा फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हणते सम ऑफ 3 टर्म्स सम ऑफ 3 टर्मची सम म्हटलं बघा मग काय होणार A मायनस D प्लस A प्लस D इज इक्वल 27 आलं. मग बघा A मायनस D प्लस A प्लस D 27. हा D आणि D कॅन्सल झाला. हा D निगेटिव्ह आहे हा D पॉझिटिव्ह आहे. किती राहिला मग A 3A is equal to 27. 27 divided by 3 9 जा 27. A is equal to काय आलं
9 भेटलं. फर्स्ट कंडिशन नुसार ए भेटला. आता सेकंड कंडिशन काय आपली? सेकंड कंडिशन नुसार देअर प्रोडक्ट इज 504 आहे ना. प्रोडक्ट 504 म्हणजे त्या 3 टर्मचा गुणाकार 504 आहे म्हणताय. मग आता प्रोडक्ट म्हणल्यावर काय होणार? परत ते घेतले आपण कोणते? ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल टू 504. आता प्रोडक्ट म्हणताय, गुणाकार आहे त्यांचा. मग आता एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला, हे की नाही, ए मायनस डी गुणवले ए प्लस डी, या तिन्हीमध्ये ए घेतला इकडं इन ब्रॅकेट ए मायनस डी आणि ए प्लस डी इज इक्वल टू 504. जर आपण हा पॉझिटिव्ह आहे, सॉरी, किंवा ए ची किंमत ठेवू आपण. समजा ए ची किंमत किती होती आपली? 9 आहे. 9 इन ब्रॅकेट 9 मायनस डी होईल आणि इथं 9 प्लस डी, 9 मायनस डी 9 प्लस डी इज इक्वल टू 504. हे 9 इंटू आहेत, पुढे गेल्यावर काय होतील रे? अपॉन मध्ये जातील का? 504 अपॉन 9, 9 न भाग जाईल का? बघा बरं, 9 न भाग जाईल. 9 पाची 45, किती उरले? 5 उरले. 5 उरले, 54 झाले. 9 सकी 54. 56 आलं का? 56 आला, बरोबर आहे. आता या ठिकाणी 9 मायनस डी 9 प्लस डी इज इक्वल टू 56. आता काय करावं लागेल आपल्याला? प्रोडक्ट आहे ए प्लस डी आणि ए प्लस डी आणि किंवा ए प्लस बी ए मायनस बी, ते कशाचा एक्सपांड असतं बरं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी एकदा मायनस आणि एकदा प्लस आहे. मग मी त्याला असं करतो, 9 स्क्वेअर मायनस डीचा स्क्वेअर इज इक्वल टू 56. इथं फॉर्म्युला वापरला आपण, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी, या फॉर्म्युल्यानुसार, आहे की नाही? मग बघा आता काय होणार. मग 9चा स्क्वेअर किती होणार? 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. हा 56 इकडे आणा, डी तिकडे घ्या. 81 मायनस 56 इज इक्वल टू डीचा स्क्वेअर. काय होणार सांगा? 81 मधून 56 लेस करा, किती राहिले? 56 मध्ये 4 मिळवले, किती झाले? 60, आहे की नाही? आणि ते पुढचे किती? 21. 21 आणि 4 25 का? 25 उरतात का? बघा बरं, 25 उरतात का? 25 आणि 56 81, किती उरले? 25 डी स्क्वेअर. डी स्क्वेअर इज इक्वल टू 25, टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. काय आला मग? डी इज इक्वल टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह 5, दोन्ही बरं का, पॉझिटिव्ह निगेटिव्ह 5. का तर डी निगेटिव्ह 5चा पण स्क्वेअर काय असतो? 25 आणि पॉझिटिव्ह 5चा पण स्क्वेअर काय असतो? 25. मग डी 2 प्रकारे भेटलं. मग आता डी ज्या पद्धतीने 2 प्रकारे भेटला असेल, टर्म पण त्या 2 प्रकारेच भेटतील आपल्याला, है की नाही? मग आता आपल्याला ए आणि डी भेटलाय. आता ए आणि डी भेटलं, मग फर्स्ट टर्म काय होईल बरं? अगोदर पॉझिटिव्ह नुसार बघू. फर्स्ट टर्म काय होतं आपलं? ए मायनस डी. ए मायनस डी, ए किती आहे मग आता? ए होतं आपलं 9. 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. सेकंड टर्म काय आहे? सेकंड टर्म ए आहे फक्त, ए ची किंमत किती आली? 9. आणि थर्ड टर्म काय होतं आपलं? ए प्लस डी 9 प्लस 5 इज इक्वल टू 14, बरोबर आहे? मग त्या ठिकाणी जी एपी तयार होते,
जे सिक्वेन्स तयार होतो 3 कॉन्जेक्टिव्ह टर्म्स, मग देअरफॉर काय भेटले 3 कॉन्जेक्टिव्ह टर्म्स 4, त्यानंतर 9, 14 सो ऑन इन्फिनिट. जर डी हा निगेटिव्ह 5 घेतला आपण, आता डी काय घेतला निगेटिव्ह 5 घेतला, तर फर्स्ट टर्म काय होईल सांगा बरं. फर्स्ट टर्म काय होतं ए मायनस डी होतं आहे की नाही. 9 मायनस मायनस 5 मायनस इंटू मायनस प्लस 9 प्लस 5 इज इक्वल टू काय भेटलं फर्स्ट टर्म 14. त्यानंतर सेकंड टर्म काय सांगा बरं. सेकंड टर्म ए होतं ना फक्त, एची किंमत काय भेटली 9 आणि थर्ड काय होतं ए मायनस डी, एची किंमत किती सांगा बरं. एची किंमत होती 9, सॉरी ए प्लस डी, ए प्लस डी 9 प्लस डीची किंमत किती आहे मायनस 5 प्लस मायनस मायनस 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. मग याचा सिक्वेन्स कसा तयार होईल, याचा सिक्वेन्स असा तयार होईल 14, 9 अँड मायनस 5. बरोबर आहे. हा जसा 4, 9, 14 झाला, तर याचा सिक्वेन्स कसा तयार होईल मग 14, 9, 4 14, 9, 4 14, 9, 4 असा किंवा 4, 9, 14 या स्वरूपामध्ये. ह्या डीच्या 2 व्हॅल्यूनुसार आला बरं का. परीक्षेत आल्यावर दोन्ही काढायची गरज आहे का नाही. डीच्या एकानुसारच काढा तुम्ही, प्लसनुसार काढा किंवा मायनसनुसार काढा, कोणत्याही एकानुसार काढलं तरी चालते का, तर डी 2 भेटतो ना है की नाही. मग टर्म तुम्ही त्या ठिकाणी परीक्षेत लिहिताना 4, 9, 14 किंवा 14, 4, 14, 9, 4 या पद्धतीने तुम्ही 3 टर्म्स लिहू शकतात. कळलं का. दिलेल्या कंडिशननुसार मांडणी पण व्यवस्थित करायची आहे की नाही. 3 टर्म्स म्हटलंय. सम फर्स्ट कंडिशनमध्ये तुम्हाला सम दिलती, सेकंडमध्ये प्रोडक्ट दिलतं आहे की नाही. मग प्रोडक्ट म्हणलं की गुणाकाराच्या स्वरूपात मांडणी करून घ्यायची. ठीक आहे. त्यानुसार एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस असं 3 टर्म्स 5 टर्म्स 4 टर्म दिले जातं का नाही, फर्स्ट कंडिशननुसार एक किंमत भेटते ए किंवा डी आणि सेकंडनुसार एक भेटते. म्हणजे 2 कंडिशननुसार दोघांच्या किमती भेटतात आणि पुन्हा नंतर ए डीच्या किमती काय करायच्या नंतर पुट करायच्या. तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे. त्यानंतरचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. एट नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा. फाइंड 4 कॉन्जेक्टिव्ह टर्म्स. आता किती टर्म्स भेटले आपल्याला 4 कॉन्जेक्टिव्ह दिलेत, मग 3 होते. फोर कॉन्जेक्टिव्ह टर्म दिले टर्म्स whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. बरोबर आहे. पहिल्यांदा म्हटलं whose sum is 12, sum is 12 and second condition काय म्हणते third and fourth term sum of third and fourth term is किती 14. ठीक आहे. बघा आता आपल्याला या ठिकाणी 4 कॉन्जेक्टिव्ह टर्म्स त्यांनी ऑलरेडी दिले 20. बघा याच्यामध्ये अजून द 4 कॉन्जेक्टिव्ह टर्म्स ए मायनस डी, त्यानंतर ए प्लस डी आणि ए प्लस 2d 4 टर्म्स दिलेत त्यांनी ऑलरेडी. ए मायनस डी लेट 4 consecutive terms are a minus d, a plus d and a plus 2d. आली का बघा.
बघा ए मायनस डी, डी ए प्लस डी, ए प्लस 2d. फर्स्ट अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हटलंय बघा, फर्स्ट कंडिशन मध्ये म्हटलंय 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स सम इज सम ऑफ 4 टर्म्स इज 12 आहे म्हणते. किती टर्मची? 4 टर्मची. मग काय होणार? ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2d इज इक्वल टू 12. बेरीज सम बघा, हा डी निगेटिव्ह आहे, हा डी पॉझिटिव्ह आहे, कॅन्सल झाला. ए ए ए ए 4a प्लस हा 2d इज इक्वल टू 12. डिवाइड बाय 2 करा वाटलं तर, बरोबर आहे. डिवाइड बाय 2 करा. 2 न जर डिवाइड केला काय भेटेल बरं? 2a 2a प्लस d इज इक्वल टू 6. फर्स्ट कंडिशन नुसार फर्स्ट इक्वेशन भेटलं. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय म्हणते? सेकंड कंडिशन नुसार थर्ड अँड फोर्थ टर्म सम इज थर्ड अँड फोर्थ टर्म, फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ यांची सम म्हणजे ए प्लस डी प्लस ए प्लस 2d इज इक्वल टू यांची सम किती म्हणते? 14. ओके चला बघा, ए प्लस ए 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. सेकंड नंबरचं इक्वेशन भेटलं. आता बघा या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन तयार झाला. हा 2a आहे आणि हा पण 2a. दोघांचे साइन कसे आहेत? लाईक साइन आहेत, सारखे आहेत. ज्यावेळेस सेम साइन असतात त्यावेळेस ॲडिशन का सबट्रॅक्शन? सबट्रॅक्शन. इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड बाय सबट्रॅक्टिंग, त्यांची सबट्रॅक्टिंग करावं लागेल, बरोबर आहे. बघा मग काय होणार? 2a प्लस 3d 14, 2a प्लस d इज इक्वल टू 6. पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह. 2a कॅन्सल, 3d मधून d लेस केला, 2d 14 मायनस 6 8 का, बरोबर आहे ना. 8 d इज इक्वल टू 8/2. d इज इक्वल टू काय आला रे? d इज इक्वल टू 4 आला. d इज इक्वल टू 4. पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट. d ची किंमत कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करूया? फर्स्ट मध्ये पुट करूया. फर्स्ट इक्वेशन काय? 2a प्लस d 6, 2a प्लस 4 इज इक्वल टू 6, 2a इज इक्वल टू 6 मायनस 4, 2a इज इक्वल टू 2, a इज इक्वल टू 2/2, a इज इक्वल टू काय आला? 1 आलं का? a इज इक्वल टू 1. आता a आणि d भेटल्या, देअरफॉर a इज इक्वल टू 1 अँड d इज इक्वल टू 4. आता आपल्याला टर्म्स काढायचे आहेत. फर्स्ट टर्म काय होतं सांगा? फर्स्ट टर्म होतं a मायनस d. a किती आहे? 1 मायनस 4 इज इक्वल टू निगेटिव्ह 3. त्यानंतर सेकंड टर्म सांगा. a ना नुसता a ची किंमत किती आहे? 1. आणि थर्ड a प्लस d काय आला मग? 1 प्लस 4 इज इक्वल टू 5. आणि फोर्थ a प्लस 2d 1 प्लस 2 इंटू 4 1 प्लस 8 इज इक्वल टू 9. मग सिक्वेन्स काय तयार झाला? -3 1
5 9 सो इन्फिनिट. ठीक आहे, हे 4 टर्म्स आहेत, -3 1 5 अँड 4. हे जे 4 टर्म्स तुम्हाला काढायला सांगितले होते क्वेश्चन नंबर 8 मध्ये आहे की नाही, ते त्या ठिकाणी काढलेले आहेत आपण, कंप्लीट झालेत. त्यानंतरचं बघूया क्वेश्चन नंबर 9, जो या प्रॅक्टिस सेटमधला जो लास्ट क्वेश्चन आहे की नाही, जो लास्ट क्वेश्चन आहे तो आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. तो बघा 9 नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे तो बघा काय म्हटलं 9 नंबरच्या क्वेश्चनमध्ये, इफ द 9th टर्म ऑफ एन एपी, ही 8 नंबरचा क्वेश्चन होता, जो प्रॅक्टिस सेट 3.3 मधला लास्ट क्वेश्चन आहे. बघा, इफ द 9th टर्म, क्वेश्चन नंबर 9, इफ 9th term of an AP is 0. 9th term किती आहे? 0 आहे म्हणताय. Then show that 29 terms is twice the 19 terms. म्हणजे T29 is equal to twice of T19. म्हणजे 29व्या नंबरचा टर्म हे 19व्या नंबरच्या टर्मच्या किती आहे? ट्वाइस आहे, 2 पट आहे हे, याच्या 2 पट T19च्या. अगोदर गिवन कंडिशन मध्ये काय माहिती दिली ती कन्सिडर करूया. लेट फर्स्ट टर्म is first term A and common difference D. पहिल्यांदा 9th टर्म म्हटलंय T9 इज इक्वल टू किती आहे? 0. T9 इज इक्वल टू 0 आहे. मग Tn चा फॉर्म्युला वापरा. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 into D. T9 is equal to A plus 9 minus 1 into D. T9 किती आहे? 0 is equal to A plus 8D. Therefore A plus 8D is equal to काय आलं? 0. A plus 8D ची किंमत किती म्हणते? 0 आली, हे की नाही. मग आता आपल्याला काय करावं लागल? आता दिलेल्या कंडिशन नुसार T29 काढून बघूत. T29 आता T29 इज इक्वल टू, बरोबर आहे. मग Tn चा फॉर्म्युला का वापरा? A प्लस n मायनस 1 इंटू D. T29 इज इक्वल टू A प्लस 29 मायनस 1 इंटू D. T29 इज इक्वल टू A प्लस किती आला? किती येईल? 28D का, बरोबर आहे. मग T29 इज इक्वल टू A प्लस 28D. आता एक लक्षात ठेवा, 28D ला आपण जो दुसरा एक फॉर्म आपण मांडू शकतो त्यामध्ये म्हणजे 10 च्या स्वरूपात कन्वर्ट करू शकतो. आता एक मला सांगा, 28 आहे की नाही, 28 आहे. 28 ला जर म्हणायचं जर आपल्याला त्या स्वरूपात जर एक्सपांड करायचं म्हटलं तर 20 प्लस D करता येईल. फॉर एक्झाम्पल समजा A प्लस 20D जे आहे त्याला मी असं लिहिलं तर 20D प्लस 8D, त्याचा अर्थ पण तोच होतो का नाही? 28D हे की नाही. म्हणजे लिहिताना फक्त आपण असं लिहिलं किंवा 20 प्लस 8 बरोबर 28. मग आता मला सांगा A प्लस 8D याची जर किंमत आपण कन्सिडर केली
ए प्लस 8d प्लस 20d. बरोबर आहे. आता मला सांगा या दोघांची किंमत किती रे फ्रॉम फर्स्टमध्ये? ए प्लस 8d ची किंमत किती आहे? 0 आहे. मग इथं मी असं म्हटलं तर 0 प्लस 20d इज इक्वल टू काय आलं? 20d. म्हणजे T29 किती आहे? 20d आहे. बरोबर आहे. आता बघू आपण पुढचा जो दिलेला आहे तो. आता कोणता म्हणताय? T29 सारखा पुढचा कोणता आहे? पुढचा क्वेश्चन कोणता आहे जो आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे आहे T19. T19 इज इक्वल टू परत काय फॉर्म्युला वापरावा लागणार? T19 इज इक्वल टू ए प्लस 19 मायनस 1 इंटू डी. ए प्लस किती येणार? 18d. 18d आलं. मग परत मी काय करतो त्याची परत फोड करता येईल आपल्याला. बरोबर आहे की नाही? कशी फोड करणार? ए प्लस 8d प्लस 10d. बरोबर की नाही? 18ची फोड 10 प्लस 8 प्लस 10. परत काय बघा ए प्लस 8d याची किंमत किती आहे? 0 प्लस 10d म्हणजेच काय आलं? T19 इज इक्वल टू काय आलं? 10d. मग आता एक मिनिट इकडे बघा. फ्रॉम सेकंड अँड थर्ड. सेकंड मध्ये किती आहे? 20d आणि इथे 10d. याच्या ट्वाइस आलं का बघा? बरोबर आहे. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड फ्रॉम सेकंड अँड थर्ड. सेकंड अँड थर्ड वरून काय म्हणता येईल मग? T29 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ T19. T29 हा T19च्या काय आहे? ट्वाइस आहे. एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा दिलेल्या कंडिशननुसार 0 पर्यंत मांडणी करून घ्या. घेतली. त्यानंतर T29च्या फॉर्म्युल्यानुसार मांडणी करून घ्या. Tnचा फॉर्म्युला मांडला. हे जे 28 आलाय त्याला या 8च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतलं आपण. म्हणजे त्याला काय केलं? 8d प्लस 20d. आणि जे a प्लस 8d आलतं त्याच्या जागेवर 0 ठेवला आपण. म्हणजे 20d आला. तसंच दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण T19 मध्ये काय केलं आपण? 18 जे आलतं 18 त्या 18ची आपण फोड केली. आणि 18ची पण फोड कशी केली? 8d प्लस 10d. मग परत त्याच्या जागेवर काय ठेवलं? 0. म्हणजे इथं 10d आला तिथं 20d आला. म्हणजे हा जो नंबर आहे T29 इज ट्वाइस ऑफ दी T19. हे या स्वरूपात शोधायचं झालं. ठीक आहे. कळाला क्वेश्चन? थोडंसं वेगळं वाटलं तुम्हाला का? तर इथं थोडी मांडणी केलेली असल्यामुळं फ्रॉम फर्स्ट नुसार आपण काय केली आहे त्या ठिकाणी ती मांडणी केलेली आहे. अशा पद्धतीनं जो आपला प्रॅक्टिस सेट होता कोणता? 3.3 तो या ठिकाणी काय झालाय? कंप्लीट झालाय, पूर्ण झालेला आहे. आणि एक लक्षात ठेवा, याच्यानंतरचा जो आहे किंवा हा जो पूर्ण प्रॅक्टिस सेट होता तो काही SN आणि TN वर आधारित आहे. बरोबर आहे. त्यामुळं या टॉपिकमध्ये फक्त 2 फॉर्म्युले जर तुम्ही परफेक्ट लक्षात ठेवले तर तुमचा पूर्ण टॉपिक हा या ठिकाणी काय होईल? क्लिअर होईल. याच्यानंतरचा जो आहे तो आहे बघा भाग ॲप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ॲप्लिकेशन म्हणजे त्या क्वेश्चनचा वर्ड प्रॉब्लेममध्ये वापर करावा लागतो आपल्याला. त्याचे शाब्दिक उदाहरणं जे असतात त्यातले त्याचा वापर आपल्याला याच्यामध्ये करावा लागतो. हे की नाही? तुम्हाला दिलेल्या वर्ड प्रॉब्लेमनुसार त्या ठिकाणी कन्वर्ट करावं लागतं याच्यामध्ये आणि नंतर तुम्हाला ते सॉल्व करावं लागते. म्हणजे दिलेले क्वेश्चन जे आहेत ते कन्वर्ट करून घ्यायचे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये AP मध्ये आणि पुन्हा नंतर सॉल्व करायचे असतात. है की नाही? म्हणजे या ठिकाणी जो TN SN आहे त्याचा वापर तुम्हाला त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये करावा लागतो. म्हणजे त्याला आपण ॲप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतो. AP ॲप्लिकेशन ऑफ अँड AP अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं. ठीक आहे. बघूया. बघा नंतरचा जो भाग दाखवलेला आहे आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ AP. आता तुम्ही काही जे क्वेश्चन आहेत बघा. क्वेश्चन म्हणजे कोणते? या ठिकाणी तुम्हाला काही सॉल्व क्वेश्चन दिलेत त्यांनी. आहे की नाही? मग सॉल्व क्वेश्चनमध्ये तुम्ही अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा वापर करून ते सॉल्व करू शकताय. ठीक नाही? पण या ठिकाणी सॉल्व क्वेश्चन सॉल्व करून दाखवायची गरज आहे का? जे तुम्हाला तुमच्या याच्यावर दाखवलेले आहेत बोर्ड नोट तुमच्या बुकमध्ये जे सॉल्व करून दाखवलेले आहेत ते तुम्ही असंही पाहिले तरी तुमच्या लक्षात येतील ते.
मी डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेतला तर चालेल का, त्यामुळे म्हणायला लागलो की तुम्हाला जर काही त्याच्यात अडचण वाटत असतील तर तुम्ही मला विचारू शकताय की सर सॉल्व एक्झाम्पल समजले नाहीत, परत एकदा थोडं एक्सप्लेन करून द्या, आहे की नाही. तुम्हाला जर समजत असतील तर डायरेक्ट मी प्रॅक्टिस सेट घेतो 3.4 सॉल्व एक्झाम्पल जे अगोदर दाखवलेले आहेत. आता ॲप्लिकेशनमध्ये काही जण मला म्हटले की सर डायरेक्ट वर्ड प्रॉब्लेम घेताना तुम्ही त्याचं बेसिक थोडं सांगत जा किंवा बेसिक घेत जा. आता बघा ॲप्लिकेशन जर म्हटलं त्याचा बेसिकच काय, तुम्हाला TN आणि SNचा फॉर्म्युला परफेक्ट असते, तर आपण ॲप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतो. जसं आपण ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये केलं तर त्याचा बेस म्हणजे हाच आहे की तुम्हाला त्याचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तो तुम्हाला कळाला पाहिजे. तसं ॲप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हटलं की तुम्हाला फॉर्म्युले तुम्हाला क्लिअर आले पाहिजेत. फॉर्म्युले म्हणजे एक जो आहे तो कोणता SNचा आणि एक आहे तो TNचा, तो फॉर्म्युला तुम्हाला काय आला पाहिजे, परफेक्ट आला पाहिजे. आणि तो फॉर्म्युले जर येत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी बेस हा तुम्हाला घ्यायची गरज नाही, म्हणजे तोच त्याचा बेस आहे जो फॉर्म्युले 2 आहेत ते पाठ केल्यावर चालतंय. बघूया आपण प्रॅक्टिस सेटच बघू डायरेक्ट जो आपल्या ॲप्लिकेशनचा आहे तो प्रॅक्टिस सेट 3.4. प्रॅक्टिस सेट 3.4 जो आपल्याला ॲप्लिकेशनचा आहे. बघा थोडंसं काळजीपूर्वक क्वेश्चन बघत जा, का तर काही वेळेस काय होतं याच्यामध्ये कन्फ्यूज असं होतंय की सर दिलेला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन हा TN सॉल्व करायचा TNच्या फॉर्म्युल्यानं की SNच्या फॉर्म्युल्यानं, याच्यामध्ये भरपूर जणाला कन्फ्युजन होतं की सर TNचा फॉर्म्युला कसा वापरला किंवा त्या क्वेश्चनमध्ये TNचा फॉर्म्युला वापरायचा की SNचा फॉर्म्युला वापरायचा, आहे की नाही. हे ज्यावेळेस तुम्हाला कन्फ्यूज होतं त्या वर्डमध्ये त्या शब्दामध्ये किंवा त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कळून जाईल काय करायचं आहे. तर बघा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, ऑन द 1st January 2016 Sanika decides to save ₹10, ₹11 on second day, ₹12 on third day. If she decide to save like this, then on 31st December 2016. आणि सानिकानं काय केलंय की 2016 या वर्षामध्ये काय केलंय की बाबा काही सेव्हिंग करायचं ठरवलंय. तिनं 1 जानेवारीला किती सेव्ह करते 10, 2 जानेवारीला 11, थर्डला 12, म्हणजे जो सेव्हिंगची अमाऊंट आहे हे कितीने वाढतीये 1 ने वाढतीये. म्हणजे जो कॉमन डिफरन्स असेल तो किती असणार 1 असणार, बरोबर आहे. त्यानंतर फर्स्ट टर्म पहिल्या दिवशी किती केलं तिनं, पहिल्या दिवशी ₹10 म्हणजे $10 भेटला. डी किती आहे 1 आहे. एन किती बरं आता एन कधीपर्यंत म्हटलंय 31 डिसेंबर म्हणजे 1 जानेवारी 2016 टू 31 डिसेंबर 2016 म्हणजे मला वाटतं 1 वर्ष पूर्ण, हे की नाही. 1 जानेवारी टू 31 डिसेंबर. बरं मला सांगा, आपल्याला इयर माहित आहेत, वर्ष माहित आहेत, इयरचे 2 टाइप्स आहेत, बरोबर आहे का. कोणते इयरचे 2 टाइप कोणते आहेत, ऑर्डिनरी इयर्स आणि लीप इयर. लीप इयर म्हणतो की आपण, लीप इयर कशाला म्हटलं जाते माहिती आहे का, लीप इयर आणि ऑर्डिनरी इयर्स. लीप इयर म्हणजे ज्यामध्ये फेब्रुवारी किती असतो 29 डेज. लीप इयर्स मध्ये फेब्रुवारी हा 29 तारखेचा असतो, त्याला आपण लीप इयर असं म्हणतो. आणि ऑर्डिनरी मध्ये 28 डेज असतो. मग 2016 जे इयर आहे की नाही ते वर्ष ऑर्डिनरी का लीप आहे 2016. आपण ऑर्डिनरी आणि लीप इयर कसं ओळखतो, जर या इसवी सणाला जर 4 ने डिवाइड होत असेल किंवा शेवटी दोन्ही ठिकाणी काय असेल 0 जर असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो लीप इयर किंवा लीप इयर असं म्हणतो, है की नाही. बघा 4 1 4, 4 पंचे 20, भाग बसला शून्याचा आणि 4 चौक 16, पूर्ण भाग गेला. म्हणजे 2016 हे काय आहे लीप इयर आहे. मग त्यामध्ये डेज किती असणार 366, बरोबर आहे. म्हणजे इथं एन किती भेटणार तुम्हाला 366, 366 दिवस असणार आहेत. तेवढ्या दिवसात तिनं सेव्हिंग केली आहे,
बरोबर आहे. मग आपल्याला आता या ठिकाणी सानिका डिसाइड क्वेश्चन नंबर फर्स्ट. सानिका decides to save ₹10 first, second day 11 and third 12. जर याचा सिक्वेन्स लावला तर काय होणार? 10, 11, 12, 13 so on. बरोबर आहे. मग या ठिकाणी ए जो आहे, ए किती असणार? फर्स्ट टर्म 10, डी किती आहे? 1 आणि एन किती असणार? एन इज इक्वल टू 366. 2016 year is लीप इयर्स आहे 2016, म्हणून एन इज इक्वल टू किती आलं? 266. आणि काय क्वेश्चन विचारलं आपल्याला? व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग? टोटल सेविंग विचारली आहे. मग टोटल सेविंग काढायची म्हटल्यावर काय करणार आपण? टोटल सेविंग म्हणजे TN काढावं लागेल आपल्याला टोटल, है की नाही? टोटल सेविंग मग TN चा फॉर्म्युला TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. TN ठीक आहे ना? TN किती आहे? 366. A आहे 10, 66 मायनस 1 इंटू डी किती रे? डी आहे 1. बघा 366 इज इक्वल टू 10 प्लस 365 इंटू 1 म्हणजे 365. बरोबर आहे का? ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग किती आलं सांगा? 360 प्लस 10 375 का? बरोबर आहे. आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय त्यांनी? व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग विचारली आपल्याला. बरोबर आहे. 366 दिवसामधली टोटल सेविंग विचारली आहे की नाही? आता टोटल सेविंग विचारली म्हणल्यावर आपल्याला त्या ठिकाणी SN चा फॉर्म्युला वापरावा लागेल का TN चा? बघा TN नुसार जर बघितला तर टर्म नुसार आपल्याला त्या ठिकाणी जो 366 दिवसामध्ये एवढ्या दिवसामध्ये आपण सेविंग केली असं होईल 375. पण आपल्याला टोटल विचारली त्यांनी, म्हणजे TN नुसार शेवटची पेमेंट नाही विचारली आपल्याला, शेवटच्या दिवशीची एकत्रित विचारली आहे की नाही? म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल? त्या ठिकाणी आपल्याला SN चा फॉर्म्युला वापरावा लागेल. का तर जर शेवटच्या दिवशी जर विचारली असती तर मग मात्र आपल्याला TN काढावं लागला असतं. टोटल सेविंग विचारली म्हणजे सम ऑफ नंबर्स. मग SN इज इक्वल टू A प्लस SN इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2A प्लस n मायनस 1 इंटू डी. टोटल विचारली ना, बरोबर आहे सेविंग, म्हणून आपल्याला 366 इज इक्वल टू 366 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इंटू 10 प्लस 366 मायनस 1 इंटू डी. डी आहे 1. बे 1 बे 82 16 बे 6 183 20 365 365 अधिक 20 किती झाले? गुणवले 385 का? 385 गुणवले 183. 385 गुणवले 183. 5 त्रिक 15 5 7 आला 1 8 त्रिक 24 आणि 1 25 ला 5 7 आले 2 3 त्रिक 9 2 11 8 45 ला 0 8 आले 4 8 8 64 4 68 ला 8 8 आले 6 8 त्रिक 24 आणि 6 30 5 1 5 8 1 8 3 1 3 5 5
1400ला 4 हातचा आला 1, 8 आणि 2 10 0 हातचा आला 1, 70,455, 70,455, 70,455 एवढी काय केली असेल ती ना. व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग. मग खाली वर्ड प्रॉब्लेम मध्ये लिहित जा. सानिका टोटल सेविंग ऑफ 1 year. सानिका टोटल सेविंग ऑफ 1 year इज इक्वल टू 70,455 रुपये. 70,455 रुपये एवढी ती काय करत असेल, सेविंग करत असेल एका वर्षामध्ये. 2016 जो आहे की नाही 2016 त्यामध्ये ती काय करते, तेवढं सेविंग करते. चालतंय. हा जो झाला पहिला क्वेश्चन. जो बाकीचा दुसरा क्वेश्चन आहे तो आपण आता नेक्स्ट याच्यामध्ये बघूया, प्रॅक्टिस सेट 3.4 मधला.